जय श्री कृष्ण। मी कुणिका आणि कुणिकास किचन मध्ये तुमचं स्वागत करते। आज मी तुम्हाला चंपाकळी ही रेसिपी शेअर करते। चला तर मग कुणिकास किचन मध्ये जाऊया। मी इथे गॅस चालू करते कारण की मला तेल तापवायचं आहे, मोहन टाकायचं आहे ना मला मैद्यामध्ये, म्हणून आता मी इथे पावशर मैदा घेतला। त्यामध्ये मी आता ओवा छान हातावर चोळून त्या मैद्यामध्ये मिक्स करणार आहे आणि थोडंसं मीठ टाकते। साधारणतः एक चमचा, छोटा एक चमचा मीठ आहे आणि मोठा चमचाभर हिचं ओवा आहे पावशर मैद्यामध्ये। मी आता मीठ टाकते आणि हे छान मिक्स करणार आहे हाताने अगोदर, मग त्यानंतर मी याच्यामध्ये गरम गरम मोहन टाकणार आहे आणि मग हे मी मळणार आहे। काय करायचं, मळताना एकदमच असं पाणी भरपूर टाकायचं नाही। मळताना जसं पाणी लागेल तसं ते पाणी टाकत टाकत आपण तो गोळा तयार करायचा आहे। एक तर सैल पण नको आहे आणि जास्त कडक पण नको आहे, असा मीडियम हवा आहे। त्यासाठी जसं लागेल तसं पाणी लागत लागत हा मैदा मळायचा आहे आपल्याला। मी तसाच आता इथे मैदा पूर्ण मळून घेणार आहे। इथे छान असा एक मळलेला गोळा तयार केला मैद्याचा मी, आणि तो असं 1-2 मिनटं आणखीन मळणार आहे आणि मग नंतर मी ते झाकून ठेवून देणार आहे 10 मिनटासाठी। जास्त सैल पण करायचं नाही आणि जास्त कडक पण करायचं नाही। काय होतं, मग परत पुन्हा आपल्याला मळायला लागतं, डबल मेहनत होते। त्याच्यामुळे आधीच करताना व्यवस्थित करायचं। मी याला आता थोडं तेल लावणार आहे आणि एक 10 मिनटासाठी तसंच ठेवून देणार आहे। 10 मिनटानंतर मग मी हे पुन्हा असं अल्लादेख मळून घेईल आणि छान त्याच्या लाट्या करेल। छान असा गोळा तयार केला आहे मी त्याचा, बघा। आणि आता मी ते झाकून ठेवून देईल 10 मिनटासाठी। दहा मिनटानंतर मी पुन्हा ते काढलं आहे आणि आता तो हलकासा असा मळून घेते आणि त्याच्या लाट्या पहिले तयार करते। आणि लाटी पण आहे ना जास्त मोठी करायची नाही आहे आणि ना जास्त बारीक पण करायची नाही। मी अगदी छोट्या छोट्या लाट्या इथे तयार करते गोळे, आणि मग ती लाटून घेणार आहे। लाटताना काय करायचं, ती जास्त पातळ पण करायची नाही, जास्त जाड पण नाही। आणि त्या लाटीला म्हणजे कडेला कट न करता लाटीच्या मधोमध दोन्ही बाजूनीसं त्याला चाकूनी कट मारायचे। त्यानंतर मी असं याला एक रोल करून एक कारल्या टाईप असा आकार होतो, त्याला कळीसारखा एक आकार तयार केला आहे। मी आता इथे सर्वच लाटून घेणार आहे आणि तसंच मी करणार आहे। मी ना अशा पालकाची करते, मैद्यामध्ये तिखट करते आणि मी त्याला, ही जरा लाटी छोटी आहे तर ती मोठी घेते आणि त्याला पालकाचे कारले असं नाव दिले, कारण की कारल्यासारखा मी त्याला शेप देते। मोठी कारली असताना अगदी तसंच। मी ती रेसिपी पण तुम्हाला शेअर करणार आहे। मी इन्स्टा आणि फेसबुकला तशी ती रेसिपी शेअर केलेली आहे। या पद्धतीने ना लाटी आहे ना, जास्त जाड पण केली नाही, जास्त बारीक पण केली नाही, आणि कट बघा कसा मारते मी मध्ये। अशा पद्धतीने कट मारायचा आणि तिची चंपाकळी तयार करायची। तुम्हाला हवं तसं तुम्ही जास्त लांब किंवा जास्त जवळ तुम्ही कट मारू शकता। मी आता इथे सर्व अशा चंपाकळी तयार करून घेणार आहे आणि मग नंतर मी त्या तळणार आहे।
याच्यामध्ये ना तुम्ही कस्तुरी मेथी पण टाकू शकता, फक्त कस्तुरी मेथीची पण करू शकतो किंवा मग तिखट पण करू शकतो. सर्व प्रकारच्या चंपाकळी करता येतात, गोड पण करता येतात. आणि जरा स्पायसी खायचं असेल ना तर पालक वगैरे असं टाकायचं, त्याच्यामध्ये तिखट टाकायचं, आलं लसणाची पेस्ट वाटून टाकायची आणि त्याच्या पण करायच्या. पण ही साईज छोटी आहे तर ती थोडी मोठी करायची. दिसायला पण छान दिसतं, अगदी कारल्यासारखा त्याचा आकार येतो. मी ती पण रेसिपी तुम्हाला शेअर करेल. इथे मी पुन्हा तसंच केले, रोल केले आणि चंपाकळी तयार केलेली आहे. छान असा शेप आलाय त्याला, बघू शकता तुम्ही. ह्या अशा सगळं मी बनवून घेतल्या आणि मग नंतर तळणार आहे. ह्या चहाबरोबर पण छान लागतात खायला, लहान मुलांना तर अगदी आवडीने खातात. आणि याच्यामध्ये जर तिखट टाकलं, कस्तुरी मेथी टाकली तर त्याही सुद्धा छान होतात. मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही करून बघा. पालक टाका, तुम्ही आलं लसणाची पेस्ट टाका, त्याच्यामध्ये हिरवी मिरची कट करून टाका, त्याच्यामध्ये कोथिंबीर टाका, खूप सुंदर होता. आणि एक कस्तुरी मेथीची पण मी जे सांगितले ते हवं तर मी त्या पण रेसिपी तुम्हाला शेअर करेल. इथे मी तेल तापवलं आहे आणि आता त्याच्यामध्ये मी तळायला घेते. आणि तेल असं जास्त कडक तापवायचं नाही, बुडबुडा आला का त्याला एक साधारण का तेल परफेक्ट झालं आणि नंतर त्याच्यामध्ये तळायला घ्यायचे. जास्त फ्लेम जर केला ना तर त्या लाल होऊन जातात आणि वातळ होतात किंवा मग कच्च्या राहतात. त्यामुळे तेल असं बुडबुडे येईल इतकंच करायचं आणि एकदम हलकं असं गोल्डन कलर येईपर्यंत, गुलाबी कलर येईपर्यंत ते त्यामध्ये तळायच्यात. काय होतं ते साईडनी जेव्हा आपण जॉईन करतो ना तर तेही कच्चं राहत नाही किंवा नरम पडत नाही, त्यामुळे ते कमी फ्लेमवरती आपण ह्या तळायच्या आहेत. मी पुन्हा यामध्ये तळायला टाकते आहे. मी आता हा सर्व तळून घेणार आहे. तळून झाल्यानंतर आपल्याला याच्यावर साखर भुरभुरायची आहे. इथे मी सर्व तळून घेतलेले आहेत. काय करायचं, पिठी साखर आहे ना, साखर मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून घ्यायची, ती पिठी साखर तयार करायची आणि मग नंतर याच्यावरती आपण ती हलकीशी अशी भुरभुरायची. म्हणजे हे थोडंसं मीठ आहे, ती साखर पण एकदम छान अशी त्याची टेस्ट लागते. कलर बघा किती सुंदर आलेला आहे, जास्त जाळले पण नाही. काय होतं जर का तेल गरम अतिशय असेल ना तर त्या लाल होतात आणि लाल झालेल्या दिसायलाही छान दिसत नाही आणि त्याला कळवटपणा लागतो. त्याच्यामुळे फ्लेम हा कमीच ठेवायचा. इथे मी सर्व तळून घेतल्या आणि आता मी इथे त्याच्यावर पिठी साखर आहे ती दळून घेतली आणि आता ती मी याच्यावर भुरभुरणार आहे. अगदी थोडीच, 1 चमचा आहे, मी तेवढी ती साखर मिक्सरमधनं फिरवली आणि त्याची पावडर तयार केली. आता बघा मी हे चंपाकळीवर अशी टाकणार आहे व्यवस्थित आणि मग ते छान मिक्स करणार आहे. दिसायला पण सुंदर दिसतात त्याच्यावरनं जेव्हा पावडर साखरेची पावडर कोटिंग तयार होते ना, ती दिसायलाही खूप सुंदर दिसते चंपाकळी. आणि खारट गोड असं खूप छान असा त्याचा एक टेस्ट होतो. चहा बरोबर तर छानच लागतं, गरम गरम चहा असेल याच्याबरोबर तर मग तर मज्जाच आहे, खास करून गुळाचा चहा. असं मी सर्व चंपाकळीवरती हे पावडर कोटिंग करणार आहे साखरेची. आल्हाद हाताने मी ते छान असं मिक्स करते आहे.
दिसायला आत्ताच इतके छान दिसत आहे बघा तुम्ही. चंपाकळीचा आहे ना एकदम कलर असा आणखीन उठून दिसतोय साखरेची जी कोटिंग केली ना आपण त्याने. बघा किती छान झाल्या ना. अशा पद्धतीने मी सर्व त्याच्यावर पावडर कोटिंग करते साखरेची. बघू शकता इथे तयार आहे. किती सुंदर असा त्याचा कलर आला आहे आणि त्या ज्या वेळेला आहे ना त्या अशा क्रिस्पी पण झालेल्या आहेत. मी तुम्हाला तोडून पण दाखवते इथे. चंपाकळी तयार. तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा आणि कमेंट करा. आणि हो, ज्या लोकांनी अजूनपर्यंत कुणिकास किचनला सबस्क्राईब केलेलं नाही त्या लोकांनी कुणिकास किचनला सबस्क्राईब करावं आणि ज्या लोकांनी कुणिकास किचनला सबस्क्राईब केलंय त्यांनी माझ्या रेसिपी लाईक कराव्यात आणि शेअर कराव्यात. दिवाळीसाठी हा पण एक नवीन पदार्थ आहे चंपाकळी.